हाय फ्रेंड, कसे आहेत तुम्ही? मस्तच असणार. आज आहे भाऊबीज. भाऊबीजसाठी मी थोडीशी रेडी झाली, कारण की आता जायचं आहे मला घरी. 4 सव्वा 4 होत आले. म्हणजे अंशूचं झालं करून, इकडचं कामा मी जायला निघा. मला एवढं सर्दीने बरं वाटत नाही ना, खूप वैताग आला. कारण की त्या दिवशी आम्ही अंबरनाथला गेलो पावसात भिजत, तर ते भिजल्यामुळे मला खूप म्हणजे खूप त्रास झाला आहे. एवढा वैताग आला. बघा माझी साडी दाखवते तुम्हाला. भाऊबीजेला जाण्यासाठी मी रेडी झाली बघा. एवढं सर्दीने डोकं जाम झाले ना, मी आज काही शूट पण नाही करू शकली. बोलली चला आता ताई पण निघाली तिकडून इकडे येण्यासाठी. मग ताईंनी अंशूला वगैरे यांना ओवाळलं, मी जायला भेटेल. चला भेटते तुम्हाला तर रेडी होऊन. अजून रेडी तर नाही झाले, तुमची अजून थोडंसं रेडी होऊन घेते, मग भेटते तुम्हाला. बघू तर ते मागून तर अंशूला रेडी करायला घेतलं, पण त्याला एवढं वैताग ना. त्याला कपडे घालायला घेतलं, घातलेले कपडे त्याने काढले. बोलतो मला टोचतंय. मग खाली टी शर्ट घातला, मग बोलतो मी कपडे घालेन. पण ते कपडे घालताच त्याला काय झालं, ते कपडे त्याला थोडे मोठे झाले. मोठी साईज आणली होती तर म्हणजे थोडी मोठी साईजच कपडे घेतो, पण हे जास्तच थोडे मोठे झाले. त्याला हसायला येत होतं. मग आम्ही उठून आईंना दाखवायला गेलो. मग आता मग आई म्हणतात जाऊ दे घालून घे आतापुरतं. मग त्याचं फोटो वगैरे काढायसाठी मग आई त्याला बोलतं जाऊ दे, छान दिसतं. मस्त दिसत होता, एक नंबर दिसत होता. पण थोडेसे थोडे म्हणजे जास्त थोडे मोठे झाले म्हणून. त्याच्यानंतर आई बघा त्याचे व्हिडिओ फोटो सर्वांना कामाला लावले होते त्याने फोटो काढायसाठी. आई त्याचे फोटो वगैरे घेत होत्या. त्याचे कपडे उडत होते. मग त्याची काकी जाऊन खाली करत होत्या. अरे ते खाली कर, उडतात ते फोटो देतात ते. त्याच्या बघा त्याचं एवढं ना काढा करत होता. मग ते सर्वजण त्याचे फोटो घे, व्हिडिओ घे. मग आईला कारण नेहमी कपडे वगैरे घालतो, आई त्याला बोलतात व्हिडिओ घे, कपडे फोटो काढून ठेव. आमच्यापेक्षा जास्त फोटो तो माझ्या सासूच्या स्कूलमध्ये आहेत त्याने. त्याला बोललो बाबांचे पण फोटोचे पाया वगैरे, तो बाबांच्या फोटोचे पाया पडायला गेले. आई फोटो काढत होते. आणि तो कधी पण बाहेर जायच्या पहिले तो बाबांच्या पाया पडूनच जातो. त्याच्यानंतर ताई ओवाळत होतं त्याला. ताईंचा फुल व्हिडिओच नाही घेता आला मला. त्याच्यानंतर मग ताईंनी त्याला ओवाळून घेतलं बघा. मग आम्हाला पण जायचं होतं चिकनघरला, माझ्या भावाला ओवाळायला. बोललो त्याला पटापट तू ओवाळून घे, मग काका डॅडी वगैरे नंतर ओवाळतील. तामांशू घे हे घे दादा या ना आतमध्ये. सॉरी मला राजाची सवय आहे ना, म्हणून मी लावून घेतलं. या ना आतमध्ये. देते पार्सल. कुठे करगुटा नारळ दादा विसरून जातात. मिठाई घे, मिठाई. काय करतोय करतोड्याला? अरे लगेच नाही, कमराला बांधायचं ठेव. मम्मी बांधून दे सक्की मम्मी. बस अजून खायची आहे. माझी पप्पी दे आता, तर शिस्तीत पप्पी दे. त्याच्यानंतर मी मिठाई घ्यायला गेली. मला माहितीच नाही अंशूने व्हिडिओ कधी चालू केला. नंतर मी रिक्षात म्हणजे अशी जेव्हा व्हिडिओ मी मिठाई घेतली, चला अंशू आपण मिठाई घेऊ. त्यांनी व्हिडिओ चालू केला होता, मला माहितीच नाही. मग आम्ही मिठाई घेतली, कारण की मी जास्त मिठाई नव्हती घेतली. माझा भाऊ एवढा खाते, मम्मीच खाते. त्याच्यानंतर मी मिठाई वगैरे घेतली. पण अंशूचा व्हिडिओ चालू होता, मला माहितीच नाही. जेव्हा मी पुढे जायला निघाले मी अरे अंशू मागे काय करतो. बघते तर आम्ही ऑटो थांबवली होती 2 मिनिटं. बघते अंशू व्हिडिओ काढतो. तुझा व्हिडिओ घेतला बघ. बोलली जाऊ दे. आता आम्ही पोहोचले. माझी मम्मी ओरडल तरी आज एवढं लेट आली. काय करू, मला बरंच वाटत नव्हतं. तिकडचं पण आवडून यायचं होतं. चला जाऊन बघू आता मम्मी काय करते. पोहोचत आलो आम्ही. चला जाऊन भेटते घरात. मग आम्ही तिच्यासाठी थांबलो होतो. मग त्याच्यानंतर ती पण आली. त्याच्यानंतर मग आम्ही भावाला ओवाळून घेतलं, कारण की त्याला म्हणलं चल ओवाळून घेऊ.
मग त्याच्यानंतर आम्ही त्याला ओळून घेतलं तर त्यांनी कुर्ता घालून गेलता, पण त्याला एवढं गरम होतं तर तो बोलतो जाऊ दे मला तर साधं याच्यावरच मी टी शर्ट घालतो त्याच्यावरच ओवाळून घे. कारण की मी गेली तेव्हा त्याने कुर्ता घालून थांबला. त्याच्यानंतर मी बोलले अरे मी एकटी ओवाळून घेईन. मग ती येईन ती एकटी, कारण की ती मला फोन करून बोलते थांब मी पण येते. ती कामावर गेली होती, मग ती 8 वाजता ती कामावरून सुटली. तर घरी येता येतं तिला 8:30 झाले. बोलली जाऊ दे मी एकटी ओवाळून घेईन, मग नंतर ती ये ओवाळून, एकटी चांगलं नाही वाटत. मग त्याला मी बोलली जाऊ दे तू आरामशीर फ्रेश होऊन घे बस, नंतर ओवाळताना फक्त टी शर्ट घाल, काही फरक नाही पडत. नंतर आम्ही त्याला 8:30-9ला ओवाळून घेतलं. त्याच्यानंतर माझ्या बहिणीने पण ओवाळून घेतलं मला. आणि तिला व्हिडिओ काढायला सांगितलं ना, एवढा बेकार व्हिडिओ काढत होती माझा. आणि नंतर मी तिला बोलली तिचे व्हिडिओ बघ मी किती छान काढते. मला बोलते हा तू अशीच करते. त्याच्यानंतर आम्ही बघत ओवाळून घेतलं. नंतर माझा भाऊ लय म्हणजे लय आगाऊ आहे, लय हे करतो, बोलतो हे बघा ते बघा, असं काही ना काही बकवास करतच राहतो. आणि मी त्याला मिठाई दिली, ते अर्धी दिली, मला बोलतो दे ना अजून. त्याच्यानंतर अंशूला पण ओवाळून घेतलं तिने बघा. दिवाळी अंशू नाही थोडं ते ओ हेल्थ कॉन्शियस डाएट वर येतो थोडा अजून पाय पण माझ्या कचोरी घे ना. सर्व काढणं आपण खातोय. चकली दे ना का चकली दे. मला चालेल ना, चकलीच आवडली ना बेटा. अरे तू ते असं मध्येच हे घे. आणि मला कसं लागला कारण की माझ्या मम्मीला लय राग आला होता. कारण की आमचा प्लॅन झाला होता म्हणजे भाऊबीज करून हॉटेलमध्ये जायचा. भावानेच माझ्या केला, बोलतो तुम्हाला मी काही देत नाही आणि चला आपण हॉटेलमध्ये जातो. मग ठीक आहे, असं पण मी त्याच्याकडून काहीच घेतलं नाही. एकदम माझ्यावर लहान आहे काय त्याच्याकडून घ्यायचं. तर बोलतो हा ठीक आहे. मग आम्ही हिला फोन केला, ही बोलते कामावर ठीक आहे आपण ओवाळून पण बाहेर जाऊ. आणि त्याने मध्येच प्लॅन चेंज केला. बोलतो एक काम कर मम्मी जाऊ दे मी घरीच मागवतो. मग त्याने चिल्ली लॉलीपॉप आणि थोडं फ्राईड राईस घरी मागवलं. आणि मग मम्मीने बिर्याणी टाकली माझी बघा. मग आम्ही सर्वांनी जेवून घेतलं ना. आम्ही गेल्यावरच ते म्हणजे उचल असतं घरामध्ये, ते 2 जण शांत बसलेले असतं. आलो मी घरी, खूप एन्जॉय केलं मम्मीकडे खूप. वरती मला रिक्षाच भेटत नव्हत्या, मग त्यांनी सोडलं मला घरी. चल मी तुला नेऊन सोडतो, मग त्यानेच सोडलं. कारण की नेहमी उला करून देतो, तर उलाच नव्हती. मग तो उला चल मी तुला घरी सोडलो. एवढा एन्जॉय केला मम्मीची, तो मस्त वाटलं. नाही बोलली 2-3 दिवसांनी मग एखाद दिवस राहायला जाईल म्हणून. कारण की अंशूला पण जायचं होतं आईन संकट नसला. उद्यापासून माझा म्हणजे अजून मग कोण याला सोडवायला जाईल म्हणून मग राहिलं नाही. आता 11:30 होता. आई गेले बाहेर, त्याच्यात मग तो आज अंबरनाथला जाईल. आजचा दिवस खूप मस्त गेला आणि बाकीचे सर्वजण बाहेर पडतात की पुढचा दिवस. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि कसं आम्ही गेल्यावरच मम्मी तिला पण बरं वाटतं, ते 2च जण घरात असतात. एन्जॉय केला. आणि मग पहिलं होतं मम्मी भाऊ हॉटेलमध्ये जाणार होता, तोच पहिले बोलला का आपण हॉटेलमध्ये जाऊ. आणि मम्मी बोलली ठीक आहे चला हॉटेलमध्ये जाऊ, म्हणजे स्वयंपाक बनवायचं नाही. आणि जसं 2 मिनटं, कारण की बहीण माझी जॉबवर गेलेली तर ती 8 वाजता येणार होती. तर नंतर स्वतः बोलतो काय करणार हॉटेलमध्ये जाऊन, कारण की त्याला हॉटेलचं जेवण आवडत नाही, त्याला घरचंच जेवण आवडतं. त्यानंतर म्हणतो एक काम करत होता घरीच बनवू. मम्मीला लय राग आला. मम्मी बोलते आपण बाहेर गेलो असतो सगळेजण खाल्लं असतं पिल्लं असतं, तुम्ही पण खाऊन गेले असतं. त्याच्यानंतर घरातच बनवलं. बाहेरून त्याने फक्त लॉलीपॉप वगैरे फ्राईड राईस वगैरे मागवलं. आम्ही तेच खाल्लं. भरपूर एन्जॉय केलं. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. सर्वांना हॅपी हॅपी भाऊबीज. नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला. भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय बाय. नवीन असणार तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.